आयोजकांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. अशा आयोजकांमुळे अशा अनेक भव्यदिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतात व त्यामुळे टेनिस क्रिकेटलाच नव्हे तर या खेळाडूंना देखील चांगला दर्जा प्राप्त झालेला आहे व चांगलं मानधन देखील या स्पर्धेतून सर्व खेळाडूंना भेटतं. गोलंदाजीसाठी आयुब यांना पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आले ते वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन फलंदाजीसाठी आपण पाहू शकतो. केतन म्हात्रे व करण धुळे नॉन एंडला पाहू शकतो आपण. पहिला चेंडू मोठा फटका केतन यांच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलेला आणि मोठा फटका षटकार नक्कीच आलेला आहे केतन यांच्या बॅटमधून. संघाचं खातं इथे उघडलेलं आहे 6 या धावसंख्येने. पाहू शकता आपण नक्कीच केतन माते चांगल्या फटक्यासाठी ओळखले जातात आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. केतन यांनी पहिल्या चेंडूवर वेलकम केलेलं आहे आयुब यांचा. षटकार आलेला आहे केतन यांच्या बॅटमधून. आजच्या दिवसात नरे पार्क परेलला देखील सामने सुरू आहेत. पहिला चेंडू 6 धावांनी खातं उघडलेलं आहे इथे जागृती 11 संघाचा. हाकू टप्प्याचा चेंडू शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती व कट केलेला हा चेंडू. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. 3 धावा नक्कीच आलेल्या आहेत तिथे. 3 धावा अर्जित केलेल्या आहेत. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 9 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजून देखील इथे शिल्लक आहे. पहिल्या षटक मार्गस्थ असताना पाहू शकतो आपण केतन व करण यांना. करण आलेले आहेत स्ट्राईक एंडला पाहू शकतो आपण करण धुळे. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करण यांच्यासाठी पाहू शकतो. डावखुरा त्याचे फलंदाज असल्यामुळे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. अकूट टप्प्याचा चेंडू आणि मिडविकेटच्या दिशेने भिरकावून दिलेला हा फटका. पाहूया झेल होतोय का. चेंडू हवेत होता. झेलबाद झालेले आहेत. करण यांना माघारी परतावं लागतंय. पहिल्याला झटका लागतोय जागृती 11 संघाला करण यांच्या रूपामध्ये. धावसंख्या ते स्थिर. धावसंख्या झाली ती 9 धावा 1 गडी बाद. जस पाटील यांनी झेल घेतलेला आहे. उत्कृष्ट झेल टिपला. पहिला गडी बाद करून दिला आपल्या संघासाठी. जस यांनी करणा माघारी परतावं लागतं 0 या धावसंख्येवर. परंतु संघाची धावसंख्या ते झाले ते 9 धावा 1 गडी बाद झालेला आहे जागृती 11 संघ. करेश म्हात्रे नवीन फलंदाज येत आहेत फलंदाजीसाठी मैदानात. पाहू शकतो करण यांच्या जागेवर. नक्कीच 9 धावा आल्या आयुब यांच्या गोलंदाजीवर. परंतु 1 गडी बाद करण्यात त्यांना यश भेटलेलं. आता मात्र उजव्या हाताचे फलंदाज करेश आलेले आहेत स्ट्राईक एंडला. पाहू शकतो आपण त्यांना. आयुब यांचा सामना करतील. आता शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज जात आहे चेंडूवर परंतु झेल सुटला आयुब यांच्याकडून. 2 धावा अर्जित नक्कीच केलेल्या आहेत. धावफलकावर धावसंख्या येथे झाले ते 11 धावा झाले ते आहेत. धावफलकावर पाहू शकतो
वैयक्तिक 2 धावावर खेळत आहेत करेश. संघाची धावसंख्या येथे झाली ते 11. यावेळी शरीराचा वेध घेतलेला आहे. चेंडू तिथेच आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहू शकतो आयुब यांच्याकडून. धावसंख्या इथे स्थिर आहे. धावसंख्या झाली आहे ती 11 धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर पाहू शकतो आपण जागृती 11 संघ. शेवटचा चेंडू षटकाची सांगता करणारा हा चेंडू असेल. 1-2 चेंडू आयुब यांच्या षटकातील. शफल येऊन केलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया धावा किती येत आहेत आणि हा षटकार आलेला आहे. पंचांचा इशारा इथे आलेला आहे. 6 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. 17 धावा झालेल्या आहे. षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. इथे 17 धावा झालेल्या आहेत जागृती 11 संघाच्या. नक्कीच चांगली फलंदाजी करता आहेत करेश व केतन. आपल्या संघासाठी एक गडी नक्कीच बाद झालेला आहे, परंतु 17 धावा कुठलेल्या आहेत धावफलकावर. पहिल्या षटकाची इथे सांगता झालेली आहे. दुसऱ्या सत्रातील हा पहिला सामना इथे रंगताना आपल्याला पाहायला भेटतो आजच्या दिवसातील. उद्याच्या दिवसात देखील 8 संघ आपल्याला खेळताना दिसतील इथे. यश आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर पाहू शकता. वैयक्तिक पहिल्या व संघासाठी दुसरं षटक हाताळताना यश यांना पाहू शकतो. केतन आलेले आहेत स्ट्राईकवर. मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने पाहू शकतो. तोल गवसला आहे तिथे क्षेत्ररक्षकाने, परंतु 3 धावा घेण्यात यश भेटलेलं आहे केतन व करेश यांना. धावसंख्येत 3 वर धावसंख्या येथे झाली ती 20 धावा झालेल्या आहेत. यशांचा पहिला चेंडू होता. 3 धावा नक्कीच आलेल्या आहेत त्यांच्या पहिल्या चेंडूवर. धावसंख्या येथे झाली आहे ते 20 धावा झालेल्या आहेत जागृती 11 संघाच्या. अजून देखील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरा षटक येथे मार्गस्थ असताना यॉर्कर लेनचा चेंडू होता. अतिशय सुरेख चेंडू, परंतु 22च्या रूपात धावा येत आहेत त्या. चौकार धावा, 4 धावा आलेल्या आहेत 22च्या रूपात इथे. चेंडू अतिशय चांगला होता, परंतु यष्टीरक्षकाला काही समजला नाही व चेंडू जातोय तो सीमा रेषा पार 4 धावेसाठी. 24 धावा झालेल्या आहेत धावफलकावर जागृती 11 संघाच्या. अतिशय चांगला चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाकडून इथे चूक झालेली आहे. हा स्लोअर ऑन चेंडू होता. वळवलेला हा चेंडू पाहूया झेल होतोय काय. कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलेला हा फटका आणि झेलवाद झालेला आहे. यावेळी मात्र करेश यांना माघारी परतावं लागतंय. दुसरा झटका लागतो जागृती 11 संघाला करेश याच्या रूपात 24 या धावसंख्येवर. राकेश यांनी झेल घेतलेला, अतिशय चांगला झेल टिपलेला आहे. शिवसेना संचालित गंगाई प्रतिष्ठान आयोजित आमदार साहेब चषक 2022 याचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला भेटतं आहे धर्मवीर छत्रपती संभाजी मैदानामध्ये. नक्कीच हे खेळाडू या मैदानाने देखील अनेक खेळाडू या टेनिस क्रिकेट जगताला दिलेले आहेत.
70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतं आहे यूट्यूबवर. पुढील फलंदाज कमलेश पाटील डावखुराद्याचे फलंदाज आलेले आहेत बॅटिंग मार्कवर सज्ज. शॉर्कर लेनचा हा चेंडू LBW आउट दिलेला आहे पंच अमित यांनी. 0 या धावसंख्येवर माघारी परतावं लागतं आहे कमलेश यांना. तिसरा झटका लागतोय कमलेश यांच्या रूपामध्ये जागृती 11 संघाला. चोवीस या धावसंख्येवर पुढील फलंदाज येत आहेत ते मैदानामध्ये विशाल म्हात्रे. दुसरं षटक मार्गस्थ असताना यश यांना मात्र यश लाभलेलं आहे. 2 गडी माघारी परतवण्यात कमलेश यांना माघारी परतवलं आहे. त्यापूर्वी त्यांनी करेश यांना माघारी परतवलं आहे. पुढील फलंदाज येत आहेत ते विशाल. चार चेंडूचा खेळ ते झालेला आहे. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना यश गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करतील विशाल. स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. झेलबाद झालेले आहे ते विकेट किपर. हॅट्रिक घेतलेली आहे यश यांनी. अभिनंदन यश यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. यश यांचं कौतुक झालं पाहिजे. 3 गडी बाद केलेले आहेत सलग. हॅट्रिक घेतलेली आहे यश आणि आपल्या संघासाठी महत्त्वाचे गडी बाद करून दिले आहेत. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना यश यांना पाहू शकतो. नक्कीच नावाप्रमाणे यश मिळवून दिलेलं आहे आपल्या संघासाठी यश यांनी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आहे. 1 to go. डिमर पद्धतीचा चेंडू होता परंतु दोन षटकं संपलेलं आहे. धावसंख्या येथे झाली ती 25. गडी बाद झाले आहेत ते 4 गडी बाद झालेले आहेत जागृती 11 संघाच्या. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 25 या धावसंख्येवर 4 गडी बाद झालेले आहेत. चला संघाने विनंती असेल थोडी घाई करायची आहे. नवीन फलंदाज यश यांना पाहू शकतो. नक्कीच यापूर्वीचा चेंडू त्यांनी फेस केला होता. षटक येथे संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ येथे झालेला आहे. बघा तिसरा षटक घेऊन कोण येत आहे ते आदित्य शेट्टी यांना पाहू शकतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले आहे ते डावखुरा अतिशय आदित्य. तिसरा षटक मार्गस्थ असताना आदित्य यांना पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर. यश सामना करतील आदित्य यांचा.
वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. आता सरळ जाऊन पोचतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या येते स्थिर, धावसंख्या येते झाली आहे ती 25 धावा झालेल्या आहेत धावफलकावर पाहू शकतो आपण. उंच पुरी अशी शरीरयष्टी आहे आदित्य यांची व चांगला चेंडू टाकला होता त्यांनी. हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. लॉंगनच्या दिशेने गेलेला फटका. एका धावेवर नक्कीच समाधान मानायचं. यश यांना धावसंख्येत एक नाही भर धावसंख्या येथे झाले ते 26 धावा झालेल्या आहेत धावफलकावर आपण पाहू शकतो जागृती 11 संघाच्या. केतन मात्र सुरुवातीपासून फलंदाजी करतायत. अजून देखील मैदानात खेळताना पाहू शकतो त्यांना स्ट्राईकला आलेत केतन. हा वेगवान चेंडू LBW ची अपील झालेली आहे ते केतन यांना माघारी परतावं लागतंय. अतिशय चांगली गोलंदाजी केली आदित्य यांनी आपल्या संघासाठी. त्यांच्या गोलंदाजीवर गडीबाद करून दिलाय. केतन यांना माघारी परतावलेला आहे. 26 या धावसंख्येवर पुढील झटका लागतो केतन यांच्या रूपात जागृती 11 संघाला. पुढील होणारा सामना उमेश 11 खार व गावदेवी गावठाण उरण. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील. लवकरात लवकर मंचाजवळ यायचं आहे. उमेश 11 खार व गावदेवी गावठाण उरण दोन्ही संघाचे कर्णधारांनी लवकरात लवकर मंचाजवळ यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढील फलंदाज शार्दूल यांना पाहू शकतो. केतन यांच्या जागेवर आलेले आहेत. आदित्य यांचा सामना करतील. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू पंचदंडित करतायत. वाईट अवांतर चेंडू वाईटच्या रूपात धावसंख्येत एक नि भर धावसंख्या ते झाले 27 धावा झालेल्या आहेत धावफलकावर पाहू शकतो आपण. उमेश 11 व गावदेवी गावठाण दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाजवळ संपर्क साधायचा आहे. बिमार चेंडू, नो चेंडू असेल परंतु धावा किती येत आहेत पाहायचं आहे आपल्याला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालला होता परंतु माघारी परतवला आहे. नो +1 नक्कीच 2 धावा येथे आलेल्या आहेत. एकोणतीस धावा झालेल्या आहेत धावफलकावर पाहू शकता आपण. तिसरं षटक मार्गस्थ असताना आदित्यांना पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर. पुढील फलंदाज यश सामना करतील आदित्य यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला होता. बॅटची कडा लागली व एक धाव नक्की झालेली आहे कारण हा फ्री हिट असल्या कारणाने एका धावेवर समाधान मानायचं. विकेट नक्कीच नसणार. 30 धावा झालेल्या आहेत इथे धावफलकावर पाहू शकतो आपण. तिसरं षटक येते मार्गस्थ असताना. जोरात टाकलेला चेंडू होता आदित्य यांच्याकडून परंतु दोन धावा नक्कीच अर्जित केलेल्या आहेत धावफलकावर पाहू शकतो आपण. शार्दूल यांनी धावसंख्येत 2 भर धावसंख्येत झाले ते 32 धावा झालेल्या आहेत धावफलकावर जागृती 11 संघाच्या. नक्कीच मोठे फटके यावे लागतील अन्यथा सामन्यात चुरस राहणार नाही, आपलं अस्तित्व राहणार नाही. यासाठी प्रयत्न करावा लागेल जागृती 11 संघाला. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. स्वतः आदित्य गेलेले आहेत चेंडूवर. बघा धावा किती येत आहेत ते 2 धावा नक्कीच अर्जित केलेल्या आहेत शार्दूल यांनी आपल्या संघासाठी.
धावफलकावर 34 धावा झालेल्या आहेत. 3 षटकाचा खेळ झालेला आहे. 34 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पाच गडी इथे बाद झालेल्या आहेत जागृती 11 संघाच्या. अजून देखील 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे व नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना जर आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम करायचं आहे. कारण रबर बॉलची स्पर्धा आहे, त्यामुळे मोठी धावसंख्या नक्कीच रचावी लागेल संघाला आपल्या संघाचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत यश जाधव. नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती, हॅट्रिक घेतली होती यापूर्वीच्या षटकात. अतिशय चांगला चेंडू वळवलेला हा चेंडू परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून निसटलेला आहे. एका धावेवर समाधान मानायचं आहे ते यश व शार्दूल यांना. धावसंख्येत 1 भर धावसंख्या येथे झाली ती 35 धावा झालेल्या आहेत धावफलकावर पाहू शकतो आपण. अतिशय सुरेख गोलंदाजी, चांगला कमबॅक केलेला आहे. चेंडू सरळ जाऊन पोचतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता यूट्यूबवर या स्पर्धेचा. कलेंचा हा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढलेला फटका. पाहूया धावा किती, अगदी जमिनीलगतचा फटका होता. तिसऱ्या धावेसाठी कॉल झालेला आहे. पाहूया ओव्हर थ्रो इथे व्हायला भेटतोय, पण नक्कीच 3 धावा अर्जित केलेल्या आहे शार्दूल व यश यांनी धावफलकावर. 38 धावा इथे झालेल्या आहेत धावफलकावर पाहू शकतो आपण. चेंडू चांगला टाकला होता, परंतु मनगटाच्या सहाय्याने त्याला दिशा दिली. 3 धावा नक्कीच अर्जित केल्या धावफलकावर शार्दूल यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया चांगला झेल फॉलो थ्रूमध्ये घेतलेला आहे यश यांनी. टाळ्या झाल्या पाहिजे यश यांच्यासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत, स्वतःच्याच गोलंदाजीवर फॉलो थ्रूमध्ये हा गडी बाद केलेला आहे. यशने फलंदाज यशला बाद केलेला आहे व माघारी परतवलेला आहे. 6वा झटका लागतोय आहे जागृती 11 संघाला. हा वातावरणात बदल झालेला आहे, अतिशय ढगाळ वातावरण आहे. पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहेत आपल्याला. जर पाऊस आला तर खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट सामने आपल्याला पाहायला भेटतील आणि त्याच पावसाची सगळ्यांना अपेक्षा आहे इकडे. सचिन आलेले आहेत पुढील फलंदाज स्ट्राईक एंडला पाहू शकतो. यश यांचा सामना करतील. आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता, सरळ जाऊन पोहोचतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे यश यांच्याकडून. धावफलक किती स्थिर 38 या धावसंख्येवर. हा देखील चांगला चेंडू पाहायला भेटतोय. यश यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. यापूर्वीच्या षटकामध्ये हॅट्रिक घेतली होती त्यांनी, आता देखील फॉलो थ्रूमध्ये एक विकेट बाद करून दिलेला आहे. चांगली गोलंदाजी केली यश यांनी आपल्या संघासाठी. 4थं षटक इथे संपलेलं आहे यश यांचा. धावसंख्या येथे स्थिर धावसंख्या झाली ते 38 धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर पाहू शकतो आपण.
6 गडी बाद झालेले आहेत जागृत इलेव्हन संघाचे. अतिशय लो स्कोरिंग मॅच झालेली आहे ही. अजून देखील शेवटचं षटक शिल्लक आहे. हे हाणामारीचं षटक असणार आहे. पुढील होणारा सामना शार्दूल यांच्या बॅटमधून आलेला फटका. बघा धावा किती येत आहेत ते. लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला हा फटका. धावसंख्या इथे 6 धावेने धावसंख्येत भर. 44 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. राकेश यांचा पहिल्याच चेंडूवर स्वागत केलेलं आहे शार्दूल यांनी. हा खुलो टप्प्याचा चेंडू होता. चांगला कमबॅक केलेला आहे राकेश यांनी गोलंदाजी मार्कवर. त्याला बोलतात व्हेरिएशन. आणि नक्कीच गोलंदाजाकडे व्हेरिएशन हवं. या मोठ्या स्पर्धा खेळताना त्यांच्याकडे चेंडू वळवण्याची देखील क्षमता हवी. नो चेंडू पंच दंडित करतायत, परंतु रनआउट झालेले आहेत. शार्दूल चांगली फलंदाजी करत होते. षटकार नक्कीच आला होता, परंतु नोवर रनआउटच्या रूपात माघारी वर्तावं लागतं आहे शार्दूल यांना. पंचेचाळीस धावा झालेल्या आहे. शार्दूल यांना माघारी परतावं लागतं इथे. स्ट्राईकला आले ते सचिन. हा देखील खोल टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा रनआउट. राजन शिंदे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. आपली देखील उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे सर. स्ट्राईकला आहेत ते दीपू. पुन्हा एक धावचीच्या रूपात झटका लागला. सचिन यांना माघारी परतावं लागलं. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना विकेट मात्र इथे गमावले जात आहेत. मोठा फटका दीपू यांच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. आणि हा षटकार अतिशय चांगला षटकार आलेला आहे दीपू यांच्या बॅटमधून. यासाठीच काय तर ते स्ट्राईकवर येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्ट्राईक घेतली व षटकार आलेला आहे दीपू यांच्या बॅटमधून. 51 धावा झालेल्या आहेत धावफलकावर जागृत इलेव्हन संघाच्या. हा टप्प्याचा चेंडू होता, परंतु फटका फसला व यष्टीरक्षकाचं कौतुक झालं पाहिजे. चांगला झेल टिपलेला आहे. त्यांनी माघारी परतावं लागतं आहे दीपू यांना. आता कुठे चांगल्या स्थितीत येऊन पोचलेला आहे जागृत इलेव्हन संघ. 51 धावा झालेल्या आहेत धावफलकावर, परंतु दीपू यांना माघारी परतावं लागतं आहे. पुढील फलंदाज रोहित यांना पाहू शकतो. बॅटिंगसाठी आलेले आहेत. स्ट्राईक एंडला आलेले आहेत रोहित. नऊ गडी बाद झालेले आहेत तिथे.
उलटा चेंडू होता, कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलेला हा फटका. पाहूया धावा किती येत आहेत ते. 2 धावा अर्जित केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी कॉल. इथे 3 धावावर समाधान मानायचं आहे. 3 धावा नक्कीच आलेल्या आहेत. 54 धावा झालेल्या आहेत जागृती 11 संघाच्या. विजयासाठी 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे ते रॉयल स्टनर संघाला. 55 रन्स टू विन रॉयल स्टनर. लांब आवाज कमी करणार थोडा. सर सांगते. हॅलो हॅलो हॅलो. जाईल ना तिथपर्यंत. हॅलो हॅलो. हॅलो. उमेश 11 खार व गावदेवी गावठाण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. उमेश 11 खार व गावदेवी गावठाण. शेवटचा कॉल असेल. उमेश 11 खार व गावदेवी गावठाण नाणेफेक करून घेण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. पुढील होणारा सामना उमेश 11 खार व गावदेवी गावठाण उरण या दोन्ही संघामध्ये ही लढत होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेक करून. उमेश 11 ला कॉल करायचा. उमेश 11 खार. उमेश 11 खार आपला कर्णधार लवकरात लवकर इकडे यायचं. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतं यूट्यूबवर या स्पर्धेचं. शिवसेना संचलित गंगाई प्रतिष्ठान आयोजित आमदार साहेब चषक 2022 पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट सामने आजच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील हा पहिला सामना रंगताना आपण पाहायला भेटतोय आपल्याला. जागृती लेन वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड. रॉयल स्टनर संघाला विजयासाठी 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे. विनंती असेल जागृती लेन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. या मॅचसाठी पंच लाभतील करुणा कोटियन सर प्रमुख पंचांच्या भूमिकेत पाहू शकतो. लेग अंबरच्या भूमिकेत अमित गोलतकर सर. दोन्ही खेळाडू राहुल 11 संघाचे हे खेळाडू अतिशय सुरेख फलंदाजी करायचे.
पहिला चेंडू पंच दंडित करतायत वाईट. पहिला षटक हाताळताना कमलेश यांना पाहू शकतो आपण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला पाहू शकतो गोविंद यांना. उजव्या त्याचे फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला इस्रायल खान उर्फ बाबू. 55 धावांचं लक्ष गाठताना रॉयल स्टनर संघ. पहिला चेंडू वाईट दंडित करतायत पंच. एका धावेने खाते इथे संघाचं उघडलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सरळ जाऊन पोचतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक केलेला आहे कमलेश यांनी. पुढील सामना जो इथे टॉस होतो आहे उमेश 11 खार वर्सेस गावदेवी गावठाण. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करण्यात येत आहे. चला सामन्याकडे वळूया. गोविंद सामना करतील कमलेश यांचा. खुल्या टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. बॅटची कडा लागली आहे. चेंडू जातोय. एका धावेवर समाधान मानायचं आहे इथे गोविंद व इस्रार यांना. दोन धावा झालेल्या आहेत धावफलकावर. मॅकमिलन आता सामना करतील इस्रार. आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटक्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता परंतु चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेने. दोन धावावर नक्कीच इथे समाधान मानायचं आहे. दोन धावा अर्जित केलेल्या आहेत धावफलकावर. 4 धावा इथे झालेल्या आहेत रॉयल स्टनर संघाच्या. पुढील होणारा सामना उमेश 11 खार वर्सेस गावदेवी गावठाण. यामध्ये नाणेफेक झालेले आहे. उमेश 11 खार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ते घेतलेला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला होता. आता मात्र झेलवाच्या रूपात माघारी परतावं लागतं आहे इस्रार यांना. केतन यांनी झेल पकडलेला. अतिशय चांगला झेल टिपलेला आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. केतन यांना पाहू शकतो. पहिला झटका लागतो आहे तो रॉयल स्टनर संघाला इस्रार याच्या रूपात. धावसंख्या येते स्थिर. धावसंख्या झाली ती 4 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. पहिलं षटक येथे मार्गस्थ असताना पाहू शकतो आपण. अतिशय चांगला आयोजन आपल्याला पाहायला भेटतं आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. योगेश दळवी व रुपेश गोटनकर भव्य दिव्य असं आयोजन. आयुब शेख पुढील फलंदाज येत आहेत ते स्ट्राईक एंडला. पहिलं षटक मार्गस्थ असताना अजून देखील येथे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. आयुब आलेले आहेत फलंदाजी मार्कर. उजव्या त्याचे फलंदाज उंच पुरेसे फलंदाज. नक्कीच पहिलं षटक हाताळलं होतं आपल्या संघासाठी त्यांनी. आता फलंदाजी मार्कवर सज्ज. डपच्या दिशेने खेळलेला फटका पाहूया. धावा किती येत आहेत त्या. 3 धावा नक्कीच अर्जित केलेल्या आहेत इथे आयुब याने आपल्या संघासाठी. धावसंख्या येथे झाले ती 7 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. शेवटचा चेंडू षटकाचा सांगता करणारा चेंडू असेल. 1 to go चेंडू. पहिल्या षटकाची सांगता करणारा चेंडू असणार कमलेश यांच्या
स्ट्राईकला आले ते मॅकमिलन गोविन. वेगवान चेंडू आहे. पाहूया बॅट बॉलचा काहीसा संपर्क व्यवस्थित झालेला नाही. ऑन साईडच्या दिशेने खेळलेला फटका, परंतु 2 धावा नक्कीच अर्जित केलेल्या आहेत येथे मॅकमिलन गोविन यांनी. एक शॉट, एक धाव नक्कीच इथे शॉट असेल. एकच धाव आलेली आहे. 8 धावा झालेल्या आहेत. षटक येथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे रॉयल स्टँडर्ड संघाचा. पाहिजे वातावरणात नक्कीच बदल होतो आहे, परंतु पाऊस काही येत नाही आहे ज्याची आपल्याला अपेक्षा आहे या सामन्यासाठी. खऱ्या अर्थाने पावसाळी सामने पाहायचे असतील तर पावसाचं आगमन होणं नक्कीच इथे गरजेचं आहे. परंतु इथे ऊन सावलीचा खेळ चालू आहे. पावसाची अपेक्षा, पाऊस काही येत नाही आहे. पंचावन्न धावाचा पाठलाग करत असताना रॉयल चॅलेंजर संघ मैदानात पाहू शकतो. एक गडी बाद नक्की झालेला आहे. 8 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. लक्ष मोठं नाही आहे, परंतु समोर देखील चांगला संघ आहे. यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज असतील. रोहित आलेले आहेत वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक हाताळताना. गोलंदाजी मार्फत पाहू शकतो रोहित यांना. व्यावसायिक संघांचे सामने आहेत, इथे काही सांगता येत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. स्ट्राईकला येते आयुब. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू होता. चेंडू सरळ जाऊन पोचतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे रोहित यांच्याकडून. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या येते स्थिर. 8 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. हा टप्प्याचा चेंडू होता. बॅट व बॉलचा काही संपर्क झालेला नाही आहे. ऑनसाईडच्या दिशेने भिरकावून दिलेला फटका. 2 धावा नक्कीच अर्जित केलेल्या आहेत धावफलकावर अयुब यांनी. धावसंख्येत 2 भर 10 धावा झालेल्या आहेत. हा मोठा फटका आलेला आहे आयुब यांच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि हा षटकार आलेला आहे. पहिला षटकार आलेला आहे रॉयल स्टँडर्ड संघाचा. 16 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. एक गडी नक्कीच बाद झालेला आहे. आता मात्र आयुब यांनी आपले पंख पसरवलेले आहेत. मोठा फटका आलेला आयुब यांच्या बॅटमधून. यापूर्वीच्या 2 चेंडूवर रोहित यांनी जकडून ठेवलं होतं त्यांना, परंतु आता आयुब काही ऐकत नाही आहे. हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. सलग दुसरा षटकार आयुब यांच्या बॅटमधून. बावीस धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पाहू शकता आपण रॉयल स्टँडर्ड संघाच्या. सांगितल्याप्रमाणे आयुब यांनी आपले पंख पसरवलेले आहेत. मोठे फटके येत आहेत त्यांच्या बॅटमधून. सलग 2 षटकार आलेले आहेत. याच फटक्यांची अपेक्षा असणार आहे आयुब यांच्याकडून आपल्याला.
अजून देखील दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आयुब यांना सूर गवसलेला आहे मोठे फटके खेळण्याचा. पाहूया पुढील चेंडूवर काय करता येते व रोहित कशा प्रकारे कमबॅक करतील, आयुब यांना कुठपर थांबून ठेवतील हे पाहायचं आहे आपल्याला. यावेळी मात्र फटका चुकला 22च्या रूपात. 22च्या रूपात नक्कीच एक धाव भेटलेली आहे. आयुब यांच्या बॅटमधून फटका चुकला, एका धावेवर समाधान मानायचं आहे. 23 धावा झालेल्या आहेत तिथे धाव फलकावर. कमबॅक चांगला केला होता परंतु इथे यष्टीरक्षकाकडून चूक झाली. मॅकमिलन यांच्या बॅटमधून केलेला फटका, बॅट व बॉलचा काही संपर्क झाला नाही, माघारी परतावा लागत आहे. झेलबादच्या रूपात दुसरा झटका लागतो आहे रॉयल चॅलेंजर्स संघाला मॅकमिलन याच्या रूपात. तेवीस या धावसंख्येवर. दुसरं षटक येथे संपलेलं आहे. 23 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 2 गडी बाद झालेले आहेत रॉयल चॅलेंजर्स संघाच्या. हॅलो, पुढील फलंदाज वेदांत आलेले आहेत फलंदाजीसाठी. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते कमलेश. स्ट्राईकला आहे ते आयुब, नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते वेदांत. तिसरं षटक येथे मार्गस्थ असताना आयुब सामना करतील कमलेश यांचा. अकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलेला आहे मिड विकेटच्या वरून. 6 धावा आलेल्या आहेत. नक्की 6 धाव्याने धावसंख्येत भर इथे. एकोणतीस धावा झालेल्या आहेत इथे धावफलकावर पाहू शकता आपण रॉयल चॅलेंजर्स संघाच्या. हा अकूट टप्प्याचा चेंडू होता परंतु यावेळी जकडून ठेवलेला आयुब यांना चेंडू सरळ जातोय तो बॅटची एज लागून केतन यांच्या हातामध्ये. आतापर्यंत आयुब यांच्या बॅटमधून 3 षटकार नक्कीच आलेले आहेत. यावेळी चांगला चेंडू होता, हलक्या हाताने पुश केलेला हा चेंडू. पाहूया धावा किती येत आहेत ते. 2 धावा नक्कीच अर्जित केलेल्या आहेत तिथे धावफलकावर. आयुब यांनी धावसंख्येत 2नी वर धावसंख्या आली ते 31 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. प्रणय पवार विधानसभा चिटणीस युवा सेनेचे प्रणय पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. अकोला टप्प्याचा चेंडू नक्कीच होता परंतु पंच दंडित करतायत. अवांतर चेंडू वाईटच्या रूपात. धावसंख्या तिथे 1नी भर धावसंख्या येथे झाली ती 32 धावा झालेल्या आहेत धावफलकावर रॉयल चॅलेंजर्स संघाच्या. स्वैर मारा पाहायला भेटतोय कमलेश यांच्याकडून आपल्याला. हा वेगवान चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला परंतु रनआउटच्या रूपात माघारी परतावं लागतं आहे वेदांत यांना. वेटचा कॉल दिला होता आयुब यांनी.
32 धावा झालेल्या आहेत. धावफलक इथे स्थिर. वेदांत यांना माघारी वर्धावं लागतं आहे, परंतु आयुब यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. चला, फलंदाजाला विनंती असेल लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. आदित्य आलेले आहेत, आदित्य शेट्टी नवीन फलंदाज. हे रोखून ठेवलेलं आहे कमलेश यांनी. धावफलक इथे स्थिर. चेंडू सरळ जाऊन पोचतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फटका चुकलेला आहे, प्रयत्न फसला आयुब यांचा. टप्प्याचा चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलेला हा फटका. पाहूया धावा किती येत आहेत ते. चेंडू डायरेक्ट जाऊन पडला आहे तो पाण्यामध्ये. 2 धावा नक्कीच अर्जित केलेल्या आहेत धावफलकावर आयुब यांनी. 34 धावा झालेल्या आहेत तिथे धावफलकावर. षटक संपलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. तीन षटकांचा इथे खेळ झालेला आहे. 34 धावा झालेल्या आहेत. अजून देखील 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे रॉयल चॅलेंजर संघाला विजयासाठी. शिवसेना संचालित गंगाई प्रतिष्ठान आयोजित आमदार साहेब चषक 2022 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच या मैदानामध्ये अशा भव्य दिव्य स्पर्धा होत असतात. यानंतर देखील अनेक पावसाळी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतील. विक्रोयलेन्सच्या माध्यमातून असतील, त्यानंतर लक्ष्मण मित्र मंडळ, या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धा आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला भेटतील. पुढील षटक घेऊन येतो पंकज यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक हाताळताना पंकज यांना पाहू शकतो. आदित्य स्ट्राईक एंडला आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आहे ते आयुब. चला, थोडीशी घाई करायची आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा विनंती असेल संघांना. अतिशय वेगवान चेंडूचा काहीसा खाली राहिलेला आहे व सरळ जाऊन पोचतोय तो यष्टीरक्षक दीपू यांच्या हातामध्ये. इथे जकडून ठेवलेला आहे आदित्य यांना पंकज यांनी. अतिशय वेगवान चेंडू पाहायला भेटतोय पंकज यांच्या माध्यमातून आपल्याला. 4थं षटक हाताळताना पंकज यांना गोलंदाजी मार्कवर पाहू शकतो आपण. आदित्य सामना करतील पंकज यांचा. हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच होता. सरळ जाऊन आदळतोय तो यष्टीरक्षकाच्या पायावर. पायच्या रूपात इथे 1 धाव नक्कीच अर्जित करण्यात आलेली आहे. धावसंख्येत 1 भर धावसंख्या इथे झाले ते 35 धावा झालेल्या आहेत धावफलकावर रॉयल स्टार संघाच्या. वीस धावांच्या अजून देखील आवश्यकता आहे 10 चेंडूमध्ये.
अयूब आलेले आहेत. नक्कीच यांच्या बॅटमधून षटकार आलेले आहेत व अयूब यांना तीच कामगिरी करावी लागेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. खुल्या टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. ऑनसाईडच्या दिशेने भिरकावून दिलेला हा फटका, जमिनीलगतचा हा फटका असेल. पाहूया धावा किती आहे. दुसऱ्या धावासाठी नक्कीच कॉल दिलेला आहे. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल झालेला आहे. अयूब यांचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु आदित्य त्यांनी माघारी परतवलेलं आहे. त्यांना 3 धावा नक्कीच अर्जित केलेल्या आहेत. त्या धावफलकावर 38 धावा झालेल्या आहेत. 38 धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर रॉयल चॅलेंजर्स संघाच्या. अजून देखील 17 धावांची आवश्यकता. एक दोन मोठे फटके आणि सामन्याचं स्वरूप बदलून जाणार आहे, परंतु कामगिरी करावी लागेल आदित्य व अयूब यांना. फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका आणि आलेला हा चौकार. अतिशय मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार असेल, संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 42 धावा नक्की झालेल्या आहे तिथे धावफलकावर रॉयल चॅलेंजर्स संघाच्या. 13 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे चौथ्या षटकातील. पंकज यांच्या हा वेगवान चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळलेला हा फटका, परंतु एका धावेवर समाधान मानायचं आहे आदित्य यांना. आणि धावसंख्येत 1 भर धावसंख्या येथे झाले ते 43 धावा झालेल्या आहेत. धावफलकार अयूब आलेले आहेत फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला पाहू शकतो शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. सांगता करणारा हा चेंडू असणार षटकाची. अयूब यांच्याकडे क्षमता आहे षटकार मारण्याची. तीन षटकार नक्कीच आलेले आहेत अयूब यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत. चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. स्वैर मारा करताना पंच दंडित करतायत. अवांतर धाव वाईटच्या रूपात. धावसंख्येत 1 भर. 44 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. मोठा फटका अयूब यांच्या बॅटमधून आणि हा येतोय षटकार. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 6 या धावसंख्येसाठी. आणि ज्या फटक्याची अपेक्षा होती अयूब यांच्याकडून ते फटके आपल्याला पाहायला भेटत आहेत. पन्नास धावा झालेल्या आहेत. अजून देखील 5 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी करतायत अयूब आपल्या संघासाठी. षटक येथे संपलेलं आहे. 50 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढील षटक कोण घेऊन येत आहेत ते. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता.
पुढील गोलंदाज वैयक्तिक पहिलं व संघासाठी पाचवं षटक घेऊन येत आहे ते सचिन. 6 चेंडू 5 धावा. सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतं आहे. यूट्यूब लाईव्ह आहे या स्पर्धेचं. थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतं आहे. घरी बसल्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. स्ट्राईकला ते आदित्य. सचिन यांचा सामना करतील. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. रोखून ठेवलेला आहे आदित्य यांना. अतिशय वेगवान चेंडू सचिन यांच्याकडून पाहायला भेटतो. चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय तो यष्टीरक्षक केतन यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली आहे. 5 चेंडू 5 धावा. यावेळी चेंडूने शरीराचा वेध घेतलेला आहे. लेगबाईच्या रूपात नक्कीच येथे 1 धाव अर्जित केली जाते आहे धावफलकावर. एकावन्न धावा झालेल्या आहेत. 4 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. अयूब आलेले आहेत. मोठा फटका, कवरच्या दिशेने केलेला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 या धावसंख्येसाठी. अशा प्रकारे रॉयल स्टँडर्ड संघाने सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचा अभिनंदन. यापुढील समालोचन करतील ते महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज चंदू शेट्टे सर. विनंती करतो सर, आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे.